यात्रेसाठी गावाकडे आलेल्या आमच्या पाहुण्यावर कुठल्या तर सटवीनं लिंबू फिरवला. तुम्हाला सांगतो यात्रेत फिरताना ह्यानं पुरगी पटवली. खरोखरच गुलाब द्यायचं तर ह्यानं टॅटू काढलाय गुलाबाचा त्यासाठी. 14 तारखेलाच गोली धोका दिला तिनं. आता ह्याचं टेन्शन त्याला कमी आणि मला ज्यादा. शेवटी पाहुणा आहे हो. अरे भावा ती गेली सोड जाऊ दे. अरे पण टॅटूचं काय करायचं? आता डिप्रेशन मध्ये जाऊन काय होणार आहे? ती जायच ती गेली, टॅटू राहिला की. म्हणून म्हटलं कव्हर करायला जाऊया. मसोड मध्येच एक टॅटू स्टुडिओ आहे, तो मला माहित होता. जबरदस्त टॅटू स्टुडिओ आहे. इथं आलेल्या त्यानं काढलेल्या गुलाबाच्या डिझाईन वरने ह्यांनी त्याच पद्धतीने एक भारी डिझाईन केली आणि सगळ्यात पहिल्यांदा टॅटू क्लीन करून ह्यांनी तो कव्हर अप करायला चालू केला. टॅटू काढणं म्हणजे एक कलाच आहे हो. कुठंतर गोव्याला जाऊन नशेत टॅटू काढण्यापेक्षा एखाद्या कलाकाराकडनं काढलेला कधी पण तो वेगळा. 6 वर्षांचा टॅटू काढण्याचा एक्सपिरियन्स यांना होता सोडा, तरी पण धाकधूक मनात होती. परंतु टॅटू एवढा भारी कव्हर केला, अक्षरशः दिसून सुद्धा येत नव्हतं की ह्यानं काय आधी कांड केले. आणि इन्फेक्शन नाही, काय नाही, सुई सगळं सामान एकदम प्रॉपर आणि बेस्ट पद्धतीचं करून त्यांनी देवाधर्मातच माया पाहुण्याला कन्वर्ट केलं. आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे पोर्ट्रेट असू द्या, तुमची डिझाईनचा असू द्या, कपल टॅटू असू द्या किंवा कव्हर अप टॅटू असू द्या, कोणत्याही प्रकारचा कोणत्याही ऑकेजनचा टॅटू असू द्या किंवा ट्रेंडिंगला असलेली ब्लड पेंटिंग सर्व्हिस म्हणजे रक्ताना टॅटू काढणे, आणि ते पण कमी दरात म्हणतोय मी डायरेक्ट. आपल्याला खिशाला परवडेल अशा बजेट मध्ये काढायचं असेल तर मसोड मध्ये या टॅटू स्टुडिओला नक्की व्हिजिट करा. येताना फोन करून या आणि अपॉइंटमेंट घेऊन या.